काय आपल्याला काय ती गाडी देणार आहे का पैसा देणार आहे? म्हणजे हे दादा सहज बोलले, असं काही नाहीये की त्यांचं काही ते नास्तिक होते किंवा काही अशी यातली गोष्ट नव्हती. आणि हे दादा बोलत असताना समोर त्या गाभारा जो होता देवीचा, त्या गाभाऱ्यामधून एक असे गुरुजी असतात भटजी, ते बाहेर पडले आणि वयस्कर ग्रस्त ते होते, लांब दाढी मिशा वगैरे असं सगळं सफेद. आणि त्यांनी दादांचं हे ते वाक्य ऐकलं आणि ते दणादणा करून दादांजवळ आले. काय काय म्हणालास तू? दादांना त्यांनी असं विचारलं दरडावून जरा. तर दादा म्हणाले काही नाही काही नाही, असंच आम्ही ना आमच्यामध्येच बोलतोय की जरा आज आम्ही खूप फिरलो वगैरे. खोटं बोलू नकोस, मी ऐकलं तुझं म्हणणं काय आहे ते. तर रामनगरकर तेवढ्यात म्हणाले की अहो त्या गुरुजींना की अहो हा म्हणत होता की देवी काय आपल्याला गाडी आणि पैसा वगैरे सगळं देणार आहे का? अच्छा, तू देवीची थट्टा करतोयस, तुला असं वाटतं, चल. आणि त्यांनी दादांचं बकोटं धरलं